Hello everyone, good morning and welcome you all to Rachna's Navangel World. Me, I Sunny, and yes, it's a new day, new beginning, and day starts with all you lovely and beautiful people. So normal routine start झालं. मी चाललोय आता क्लिनिकला. आज आहे संडे, आज आहे नाईसाला सुट्टी. आणि रात्री कुठेतरी चाललो आम्ही सगळ्यांसोबत आईस्क्रीम खायला. येस, सो आज आहे फ्रेंडशिप डे. सो विशिंग यू ऑल अ व्हेरी हॅपी फ्रेंडशिप डे. फ्रेंड्स आर लाईफ आणि फ्रेंड्समुळे लाईफ अजून थोडी इझी आणि लाईटर होऊन जाते. सो येस, हॅपी फ्रेंडशिप डे वन्स अगेन. अँड आज संडे आहे, पण 2 संडेज असतात महिन्यातले जिथे मी फुल बिझी असतो. सो आज क्लिनिक, हॉस्पिटल क्लिनिक. सो डायरेक्ट मी रचनाला नाही, ह्यांना मी मध्ये भेटणार आहे ऑफकोर्स. आणि सगळं काय आहे ते स्पेशल गेट टुगेदर ते रात्री 10:30 नंतर. सो एनिवेज चला, रचनाने सगळं काय रेडी केलं आता क्लिनिकला. लेट्स गो. 7 वाजले 11:30. सनी गेला क्लिनिकला. आता तो येईल दुपारी, पण म्हणजे थोड्या वेळच येणार आहे, आराम करेल आणि मग जाईल हॉस्पिटलला. परत संध्याकाळी येईल, जेवेल 6 वाजता, परत जाईल क्लिनिकला. आणि माझं जेवण वगैरे झालेलं आहे, कारण आज चतुर्थीसुद्धा आहे. सो मी वाटण्याची आमटी केली आहे, भेंडीची भाजी केली आहे, भात, चपाती संध्याकाळीच करेल सनीसाठी, कारण तो संध्याकाळी येईल तेव्हा. ओके, सो आज आहे फ्रेंडशिप डे, जसं की सनीने मेन्शन केलं. आणि आयुष्यात फ्रेंड्स हे असणं फार गरजेचं आहे, कारण फ्रेंड्सबरोबर आपण जेव्हा असतो तेव्हा आपण परत लहान होऊन जातो, परत खूप सारी मस्ती करतो, खूप सारे मोमेंट्स असे शेअर करतो. कधी कधी असं होतं, काही गोष्टी आपण आपल्या फॅमिलीबरोबर नाही शेअर करत, पण ते फ्रेंड्सबरोबर एकदम शेअर होऊन जातात आणि त्यांच्याकडनं एक वेगळी पॉवर मिळते. फ्रेंड्स खूप गरजेचे आहेत, ट्रस्ट. आणि तुम्ही माझे सगळे फ्रेंड्स पाहिलेच आहेत. सो आम्ही ॲक्च्युली आज संडे आहे, सो सगळ्यांना आजच एक टाईम मिळतं की आपल्या फॅमिलीबरोबर थोडंसं टाईम स्पेंड करू, कारण सगळेच वर्किंग आहेत. सो आम्ही असं प्लॅन केलं की ठीक आहे, चला आपण कुठे बाहेर नाही जाऊ शकत किंवा आपण डिनरला नाही भेटू शकत, ठीक आहे, आफ्टर डिनर आपण एक आईस्क्रीम पार्टीसाठी भेटूया रात्री. त्यानिमित्ताने आपले मुलंसुद्धा भेटतील आणि माझ्या फ्रेंड्सचे जे सगळे म्हणजे जेवढे मुलं आहेत आता स्कूलमध्ये जाणारे, ते सगळे एकाच स्कूलमध्ये जातात. सो त्यांची पण एक बऱ्यापैकी बॉन्ड झालेली आहे आणि एक्सायटेड आहोत. सो कदाचित मी खूपदा एक ब्लॉगमध्ये मेन्शन केलं असेल, आय लव्ह मेकिंग फ्रेंड्स. बट आता ना हळूहळू मला समजायला लागलं आहे की मी थोडीशी चूझी पण आहे. मी युजली गोष्टींना घेऊन खूप चूझी नाही आहे, बट वेन इट कम्स टू फ्रेंड्स मला आता थोडंसं त्याचं जास्त व्हॅल्यू समजायला लागली आहे की अननेसेसरी खूप सारे फ्रेंड्स करण्यात अर्थ नाही आहे. करा फ्रेंडशिप, बट असे फ्रेंड्स ठेवा जे एका हाकेवर तुमच्यासाठी येतील, एक तुमच्यासाठी एक छान तुमच्याबरोबर त्याचा एक बॉन्ड असेल. मला असे फ्रेंड्स नको आहे जे आजकाल सोशल मीडियावर खूप होत आहे. आपल्याला आपल्या अकाउंटवर असे खूप सारे लोक आहेत जे आपल्याला फॉलो करतात, आपण त्यांना फॉलो करतो. म्हणजे आपण असं म्हणतो की अरे ही आमच्या स्कूलमध्ये होती, ही माझी सिनियर होती किंवा ही माझी ज्युनियर होती, म्हणून आपण यांना फॉलो करूया. पण जेव्हा ती व्यक्ती समोर येते ना, तेव्हा एक साधी स्माईलसुद्धा एक्सचेंज नाही होत. सो आय डोंट वॉन्ट दिस काइंड ऑफ पीपल इन माय लाईफ. मला असं वाटतं की इफ यू आर देअर, इफ यू आर फॉलोईंग मी ऑन माय सोशल मीडिया, ऑन माय सोशल अकाउंट, किंवा तुम्ही मला ओळखतायत म्हणून तुम्ही मला फॉलो करतायत, तर मग तुम्ही जेव्हा समोर येतात तेव्हा तुम्ही तो बॉन्ड नाही, पण ॲटलिस्ट एक ती स्माईल तर शेअर केली जायला पाहिजे. सो हे मला खूप असं स्लो ह्या गोष्टी सगळ्या मला कळल्या. सो आय एम हॅपी विथ वॉट एव्हर बंच ऑफ पीपल आर देअर इन माय लाईफ. माझे जे फ्रेंड्स माझ्याबरोबर आहेत, मी खुश आहे त्यांच्याबरोबर. आता पण मी खूप प्रयत्न करते की मी नवीन फ्रेंड्स बनवू, पण ना तो एक मे बी मी माझ्या खूप कम्फर्ट झोनमध्ये आहे, कारण मी इथेच लहानाची मोठी झाली आहे. माझं पुढचं आयुष्यसुद्धा इथेच सगळं काही चाललं आहे, म्हणजे लग्नसुद्धा इथेच झालं. सो आणि बेस्ट पार्ट म्हणजे माझे जेवढे पण स्कूलमेट्स आहेत ना, ते सगळे इथेच राहतात, म्हणजे ते सुद्धा लग्न करून इथेच राहिलेत. फक्त एकच पूर्वा ती लांब राहते. सो तो एक जो माझा कम्फर्ट लेवल झाला ना, की मला कधी एफर्ट्सच घ्यावे लागले नाही की मी कोणते नवीन फ्रेंड्स बनवू. म्हणून कदाचित असं झालं आहे की आता माझा एक कम्फर्ट झोन आहे. सो
अपार्ट फ्रॉम दॅट मला अजून काही फ्रेंड्स बनवायचे आहेत, नाही बनवायचे आहेत, म्हणजे देर आर सम फ्रेंड्स, असं नाही आहे की सोसायटीमध्ये पण आहेत फ्रेंड्स, पण तो जो बॉन्ड मी माझ्या चाइल्डहूड फ्रेंड्सबरोबर शेअर करते ना, तो मी आय डोंट नो, मे बी रोज भेटत नाही किंवा तो बॉन्ड नाही आहे म्हणून ते होतंय का नाही माहीत नाही. एनिवेज तो बिचारा बघ, मुलीने तुझ्या गाणं बिणं लावलं. क्लोज युअर आईज, क्लोज युअर आईज, क्लोज युअर आईज. गाणं बिणं लावले. हॅपी फ्रेंडशिप डे, हॅपी फ्रेंडशिप डे. सो सनी हजबंडच्या आधी माझा बेस्ट फ्रेंड आहे. आम्ही पहिले फ्रेंड्स आहोत आणि सगळं तुझा विचार करून केक आहे, विदाऊट मैदा, फ्रूट केक आहे, एगलेस आहे, सो यू कॅन हॅव इट. इट्स हेल्दी, हेल्दी. पहिले तू खा. हॅपी फ्रेंडशिप डे. यम्मी आहे घरी बनवलं. मग हॅपी फ्रेंडशिप डे. एक स्पेशल गिफ्ट आहे. वाव, कळा? oh my god, nice wallet. आणि अजून नाही दाखवू. हिला बरं माहिती, हिने तर बघितलं पण नाहीये. मस्त आहे का? या, अजून आहे? नाही बज्जून. छान, मला आवडतो तो. थँक्यू सो मच, मीन्स अ लॉट. सो गिफ्टर हे असंच, मला असं इच्छा झाली म्हणून. बट हां, पण तुझी साथ असणं ते फार मॅटर करतं मला. जसं मी म्हटली, हजबंड वाईफ आपण नंतर झालोत, पहिले आपण फ्रेंड झालोत आणि तिकडनं आपली जर्नी स्टार्ट झाली आहे. काय म्हणते, नाहीसं दाखवते मला आधी. हे बघ. आईनेच दिलाय तो पण. मी पहिले बनवणार होती शुगर कमी वगैरे असं करून, बट मग मी विचारलं की आजकाल सगळं अवेलेबल आहे म्हणून शोधूया थोडं. सो इट्स बनाना केक, हा का? 0 मैदा मस्त आहे. आणि हेल्दी व्हर्जन आहे. खाऊ स्वीट शकतो. पण नाहीये जास्त नाही. आणि मी खूप एगलेस आहे. दिवसाने ऑलमोस्ट तर हा, तर जास्त स्वीट लागतं, ते आय नो, आय कॅन अंडरस्टँड. सो मी तेच म्हणत होती, जे ट्रस्ट, लॉयल्टी जे बिल्डअप झालं आहे आमच्या दोघांमध्ये, ते आमच्या मे बी आमच्या फ्रेंडशिपमुळे झालंय. जे कोर्टशिप पिरियड असतं लग्नाच्या आधीचं, आय गेस आपलं लग्न नोव्हेंबरमध्ये झालं. आय गेस नाही, आमचं नोव्हेंबरमध्ये लग्न झालं. आणि थँक्यू. सो जानेवारीपासून आपण बोलत होतो, सो तेव्हापासनं जे म्हणजे बॉन्ड जे क्रिएट झालंय, मी सनीला बोलली की नाही मला माहित नाही, पण मी आयुष्यात कधीच कोणाला असं बोलली नाही की यू आर माय बेस्ट फ्रेंड, बट सनी इज माय बेस्ट फ्रेंड. कारण सुखादुःखात, म्हणजे लाईफ पार्टनर आहे म्हणून नाही म्हणत आहे, पण एक ओव्हरऑल मी म्हणते फ्रेंड्समध्ये एक असतं ना, ते एक नॉटीनेस, एक सिरियसनेस, मॅच्युरिटी, हे सगळं काही आहे आणि ते सगळं काही मला सनीकडनं मिळालं आहे. सो मी फ्रेंडशिप डे हे कधीच विसरू नाही शकत, बिकॉज सनी खूप स्पेशल आहे त्याच्यासाठी, नॉट जस्ट बिकॉज ही इज माय हजबंड, बट सो गिफ्ट काय पाहिजे तुला? काही नको. मी म्हणजे आता काय झालंय माहितीये का, खूप दिवसांपासून ना मी एकटी असते घरात, म्हणजे नायसा पण जाते, सनी पण नसतो आणि ते वर्कर्स त्यांचं काम. तर ना ते आता माझं जे डोकं आहे ना, ते असं एक रिकामं रूम झालेलं आहे. सो कुठेतरी ना मध्ये असं एकदम लोनलीनेस फील व्हायला लागलेलं. मी सनीला म्हटली पण आहे, मी तिला एवढंच म्हटलं, मला काहीही नकोय, काहीही नको, यू जस्ट गिव्ह युअर टाइम, दॅट्स इट. म्हणजे लिटरली तो आल्यानंतर ना मला एकदम असं, मी इमोशनल होते, कधी कधी त्या झोनमध्ये जाते की अरे देर इज समवन टू टॉक नाव, असं ते झालेलं आहे. वेळ, टाइम इज द बेस्ट गिफ्ट यू कॅन एव्हर गिव्ह. बट त्या दिवशी आपण जेव्हा ह्यांना भेटलो ना, सुप्रिया आणि ईशला जेव्हा भेटलो, तेव्हा त्यांना भेटून त्यांनी थोडंसं मला असं हे केलं, मोटिवेट केलं, तर मी थोडीशी रिलॅक्स झाली की हा पण एक टाइम निघून जाईल. मला तो पोस्टमार्टम टाइम आठवला की तेव्हा अचानक एकदम आपल्याला एक वेगळी फिलिंग येते ना, हे काही दिवसात त्या रिनोव्हेशन पिरियडमध्ये. कारण अचानक सनी खूप 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 बिझी झालं, म्हणजे ऑफकोर्स तुम्हाला दिसतो असं बिझी, म्हणजे काय 24/7 बिझी नाही आहे, बट
देर इज सम टाइम की जेव्हा मला असं वाटतं की ही शुड बी देअर आणि मग तो नसतो, मग ते मला असं खूप असं एकट्यासारखं फील होत होतं. ठीक आहे, आता मला इमोशनल होईल मी. बट हॅपी फ्रेंडशिप डे अँड आय होप तुला हा गिफ्ट आवडलं असेल. Yes, काय thank घेऊ you. काय घेऊ, आणि कसं झालं माहिती का, तू गेला आणि मला असं झालं की आता माझ्याकडे फक्त 2 hours आहे. हा, मी बोलले जाऊ कुठे, आता जाऊ पण नाही शकत बाहेर, नाही झालं. आणि मला एवढा कंटाळा आलेला, पाऊस मध्येच पडायला लागला. म्हणजे आता मला जायचं नाही, त्यात संडे म्हणजे मॉलमध्ये गेलं किंवा कुठेही गेलं तर दुनियाभरची गर्दी, मला नाही जायचंय. सो थँक्स टू स्विगी. छान आलं ना पण ते. मी खूप विचार केला काय घेऊ, पहिले परफ्यूम घेणार होती, पण मी बोलले की अशी वस्तू की जी तुला आवडते. आहेत वॉलेट्स आहेत, पण आता त्याच्यात वॉलेटमध्ये फक्त पैसे टाकायला, फक्त आता जागा करायला. एवढं भरलंय बघा, आलंच बघा, हे पण त्याच फ्रेंड्स आहे. हो, तेच ती दाखवत होती. नाही, फक्त पैसे आता येऊन दे कुठून. काही हे काही हे बघा, हे बघ इथे दाखव मला. हे बघ, हे सेम आणि ते पण सेम. चलो, थँक्यू So सो तर मच, ते- इट मीन्स अ लॉट. अरे थँक्यू का. Lots of आणि जे love. म्हणतात ना ते फिल्मी डायलॉग्स असतात की दोस्त वाला, ते असतात ना की प्यार दोस्ती. हा असं समथिंग आणि हे कुछ बघ, जाता. आणि हे बघा, बघ, बाबांचा आणि आईचा फोटो ना, नीट दाखव भाई. कशी होती बा आई. आपलं हे नारळ नारळ भेट. भेट आमचं ह्यावेळेस आमचं जमलेलं 5th of Feb. आठवतं का तुला डेट? डेट साठी मी एक स्पेशल माणूस ठेवलाय जो लक्षात ठेवेल, म्हणून मला 5th Feb 2015 ला आपलं दोघांचं जमलेलं. चलो, आता निघायचंय, परत रात्री आपण भेटू. नाही सर, तू फुल त्यांच्यासाठी हे बघ, बनवलंय. हे बघ सगळ्यांसाठी ग्रीटिंग कार्ड बनवून ठेवले. एक थांब, मी स्पेशल वाला कार्ड दाखवते. ओके, हे स्पेशल कार्ड नाहीये, हे स्पेशल कार्ड नाही, हे स्पेशल. पण नाहीये, हे पण नाहीये, हे पण नाहीये, हे पण नाहीये. सगळ्यावर लिहिले तिने, स्टिक्स वर पण. हे स्पेशल काय आहेत, कारण त्या दोघी ट्विन्स आहेत आणि त्यांच्यासाठी कार्ड पण सेम बनवले तिने. सावी. हॅपी फ्रेंडशिप डे. आणि हे बघ, आणि तुझा हातांचा अवतार बघ. जा पहिले असं ते wash. क्रिएटिव्ह लोक तसेच असतात. आणि हे बघ, Happy हॅपी friendship. फ्रेंडशिप डे, पण ते कलरफुल्सने बनवलं. Colourful. कलरफुल. आणि हे बघ, स्टिक्स. जा आता हँड वॉश कर व्यवस्थित. नाही सू. डन विथ हॉस्पिटल. आता मी चाललो आहे घरी, अँड त्याच्यानंतर मग जाणार आहे क्लिनिकला. मस्त ब्युटिफुल व्ह्यू आहे. हा आहे एअरपोर्टच्या जवळच, करंजाडे पनवेल साईडला. ब्युटिफुल आहे बघा, ग्रीनरी. सो बॅक टू होम, आणि मस्त गरमागरम चपात्या बनवते. अजून आयुष्यात काय पाहिजे बोला. बायको एवढी छान सुगरण, एवढी तारीफ नको, गरमागरम चपात्या, एवढी तारीफ नको. जेवण. सो वाजले आता 5:45. फ्रेशन अप होतोय, जेवणार आणि मग क्लिनिकला जाणार आहे. सिल्वर बटन रचनाला आम्हाला मिळालं आहे, त्याची आठवण रचनाला खूप होते, म्हणून इथे लावून ठेवलं. नाही रे, नाही त्याला जागा केली आहे तिथे. मला भीती वाटते, ते वर्कर्स असे कुठे पण असतात ना, उभी वगैरे राहतात, तर पडला बिडला तर, म्हणून तो इथे आणून ठेवते. काय पण. सो मस्त जेवलो मी, आणि जेवण एकदम छान झालेलं. रचनाने जे इन्स्टंट मोदक होते ते नाही ना, म्हणजे जे मोदक बनवलेले कणकेचेच मोदक बनवले, हे फ्राय केले. ते मला जास्त आवडले म्हणजे ते ह्याच्या तांदळाच्या पिठापेक्षा. आपण ते करतो, आई करंजी बनवतात ते. तसं छान वाटत होतं. एनिवेज चलो. सनी आला, वाजले आहेत 10. खजाना, किसको दे खजाना. नाही सनी सगळ्यांसाठी
हे बनवले ग्रीटिंग कार्ड, गोंधळ नुसता. सो उद्या मंडे आणि सगळ्यांचं ऑफिस स्कूल सगळं काही आहे. म्हणून मग जास्त लेट नाही करणार आहोत, फटाफट. सो हॅपी फ्रेंडशिप डे टू एव्हरीवन. माझ्या स्क्रीनवर खूप उजेड दिसतोय ना. त्याचं स्क्रीन गार्ड ॲक्च्युली फुटलंय त्याच्यामुळे स्क्रीन गार्डची हे झाले म्हणून फ्रंट कॅमेरावरती तो गेलाय आणि त्यामुळे ते एनिवेज. सो चला फायनली वी हॅव लेफ्ट. हॅलो, वरती जाऊन बसूया सगळे. हॅपी फ्रेंडशिप डे. किती जाणार आपण? हॅपी फ्रेंडशिप डे. सो एक जण सगळे येतात ते. Happy Friendship Day. Friendship Day. हे बघ तिने फोन लावला लगेच प्रामाणिकपणे विचारायला. फोन फोन आली तिच्या फोनच्या रेंजच्या आली ती एवढा फोन बोलवायला आली होता. आम्ही समजलं. Happy Friendship Day. Happy Friendship Day. अरे वा 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 वा. तसेच होते आधी. ए पाठीमागे डबल टेप पण आहे, घरी जाऊन चिटकवा भिंतीवर. ते समजून घ्या. तुला 3 पोरं होणार आहेत. तिथे 2 आले बाबू. 3 आले बाबा. काकाला देते, काकाला जा दे. हे बाहेरवर मेसेज आहे ह्याच्या नाही, सगळ्यांचे तसेच आहे. हॅपी फ्रेंडशिप डे. सनील काकाला त्याची एक्साइटमेंट आहे. आपण दिलं ते आपल्याला. काढायचं डोळे बंद करून. लावा ना सगळ्यांनी. चुकीचं बसलं असं वाटतं. गरम होतं. तू सगळ्यातच मोठी आहे आजच्या स्कूलमध्ये.
अगेन हॅपी फ्रेंडशिप डे. चला खरं झालं रे बारीक शाळा सुटली आहे, कॉलेज सुटलंय. अरे ते तू सो इथून आता सगळे गेले आहेत नॅचरल्स. तिथे गोंगाट घातला आणि एवढा ओरडा खाल्ले आम्ही. तिकडनं इकडे आलो गोंगाट करायला. संपू कशाला आतमध्ये घुसले तुम्ही. इकडे इकडे या साईडने माझी मारली आहे ना. चलो वन्स अगेन हॅपी फ्रेंडशिप डे. स्कीम सुरू झालेली आहे. पैसे हाय मैंने की 2 तारीख को आऊंगा. पैसा लेके चला जाऊंगा. 12 सप्टेंबर पासून अरे स्किन सेट में डबल होने चलो हॅपी फ्रेंडशिप डे. भेटूया लवकर. चलो मिलते. बापरे एवढा गोंगाट एवढा गोंगाट. म्हणजे आमचा तर गोंगाट त्यात आमच्या मुलांचा पण गोंगाट. आणि लिटरली 2 वेळा वॉर्निंग झाली आम्हाला. हळू बोला. पण एवढे लोक आवाज म्हणजे एवढा जोरात नव्हता पण एवढी लोक आणि ते एका वेळेस बोलत होते आणि रूम छोटे असल्यामुळे ते आवाज एवढं घुमत होता ना. पण ठीक आहे मजा आली. खूप दिवसांनंतर भेटलो आम्ही. ऍक्च्युली आज आम्ही खूप दिवसानंतर सगळे फ्रेंड्स एकत्र आलो आणि भेटलो. आणि भेटल्यानंतर मग सगळ्यांचे वेगवेगळे आयडियाज असतात, प्लॅन्स बनतात. तसंच काहीतरी ते झालं आणि मजा आली. पण सो उन्नती सिद्धेशला आम्ही मिस केलं. उन्नती गोव्याला गेलेली होती, जस्ट आलेली. ती म्हणते की आता तर मला पॉसिबल नाही आहे यायला. आणि प्रज्ञाताई त्यांना पण मिस केलं. प्रज्ञाताई जिजू यांना पण मिस केलं. नयनला मिस केलं. तो सो ऋषी इज ब्लेस्ड विथ अ बेबी बॉय. म्हणजे आमचा जो फ्रेंड आहे ऋषिकेश इज नयन आणि ऋषी ब्लेस्ड विथ अ बेबी बॉय. सो आता ते लहान आहे बाळ म्हणून मग नयन नाही येऊ शकली. बट धमाल केली. हे बेसिकली माझे सगळे स्कूल फ्रेंड्स आहेत. आणि जसं मी सकाळी म्हटले की माझे स्कूल फ्रेंड्स सगळ्यांचे म्हणजे लग्न झाल्यावर पण सगळे इथे म्हणजे मुलं तर ठीक आहेत पण मुली सुद्धा इथेच आहेत. फक्त पूर्वा एक आहे. पूर्वाला मिस केलं आम्ही. पूर्वा एक आहे जी अंधेरी साईड राहते. आणि अजून एक माझी फ्रेंड आहे तृषा. ती राहते कॅनडाला. सो तिचं पण यावर्षी कदाचित प्लॅन होणार आहे. सो असा आमचा एक ग्रुप आहे आणि आम्ही फर्स्ट स्टँडर्डपासून सगळे एकत्र आहोत. त्यानंतर आमची लग्न झाली. सो हे सगळे आले आमचे स्पाउसेस. त्यानंतर आम्हाला मुलं झाले. सो मस्त गेला आजचा दिवस. फ्रेंडशिप डे अजून 20 मिनिट्स आहेत फ्रेंडशिप डे संपायला. बट लहानपणीचे सगळे दिवस आठवले की कसे आपण बँड्स लावायचो. लहान जेव्हा एकदम लहान होतं तेव्हा लिटरली आईला सांगायचो की बँड्स दे, आम्हाला बँड्स लावायचे. ते रोल घेऊन यायचो. आम्हाला माहिती ना आम्ही गर्ल्स तर ना प्रत्येकाच्या हाताचं मेजरमेंट वगैरे घेऊन अशी कैची घेऊन फिरायचं. मेजरमेंट घ्यायचं, कैचीने कापायचं आणि मग ते कापायचं बांधायचं म्हणजे वेस्ट नको व्हायला असं. आणि एवढं घट्ट बांधायचं की नाही ती आपली फ्रेंडशिप तुटायलाच नाही पाहिजे एकदम घट्ट वगैरे. जसं हळूहळू मोठे होत गेलो तर ते मग नंतर आलं की ते स्केच पेननी हातावर मेसेजेस लिहा. जसं कॉलेजमध्ये जायला लागलो मग ते लिटरली कपड्यांवरती मग त्या दिवशीच प्लेन कोणते तरी कपडे तुम्ही घालून या आणि मग त्याच्यावरती मेसेजेस वगैरे लिहायचं. सो हा सगळा फेज बघितलेला आहे. आणि आय डोंट नो आता करतात की नाही. आता फ्रेंडशिप डे त्या उत्साहाने सेलिब्रेट करतात की नाही मला नाही माहिती आत्ताचं काय आहे. बट मजा आली. सगळे लहानपणीचे आठवणी सगळ्या आल्या समोर. आणि काही नाही. सो जसं मी सकाळी म्हटली की फ्रेंड्स असणं फार गरजेचं आहे आयुष्यात. हो की नाही सनी? फ्रेंड्स आर लाईफ. फ्रेंड्स आर फॅमिली. सनीचे फ्रेंड्स आहेत त्यांना पण मी मिस केलं. जिशान मग आपली सुप्रिया. कारण ह्यांच्याशी आता माझं ह्यांना जास्त भेटणं होत आहे. सो लेट्स सी त्यांना तर परत आम्ही कधी भेटतो. बट छान गेला कॉल करू दिवस. शकतो. ओ हे बघा आताचं जनरेशन.
चला मग भेटूया आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह लाफ अँड लव्ह. बाय बाय. ऐसा तू माझ्यासारखी दिसते का ग? बाबांसारखी दिसते तू ना.